नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं शासन अशी टिमकी राज्य सरकार वाजवत असताना दुसऱ्या बाजूला विविध कृषी योजनांच्या निधीच्या मागणी प्रस्तावाकडे पद्धतशीरपणे टाळाटाळ केली जाते। मार्च एंडच्या आत 2000 कोटींचा निधी न मिळाल्यास राज्यातल्या शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या अनुदानासाठी आणखी ताटकळत राहावं लागणार आहे असं स्पष्टपणे चित्र दिसतंय। मग कृषी योजनांचा निधी का रखडलाय? राज्य सरकार कृषी योजनांसाठी निधी का देत नाहीये? त्यासोबतच शेतकऱ्यांच्या कोणत्या योजनांचा निधी हा रखडून बसलेला आहे? या प्रस्तावाला का टाळाटाळ केली जाते? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर राज्य सरकार सातत्यानं आम्ही कृषी योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देतो अशा प्रकारचा दावा करत असतं। त्यासोबतच राज्यातल्या शेतकऱ्यांना विविध योजनेच्या अंतर्गत अनुदान हे दिलं जातं, परंतु मागच्या काही काळापासून या योजनांचं अनुदान हे रखडलेलं आहे आणि त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढलेली आहे। राज्यात 25,000 कोटी रुपयांची कृषी समृद्धी योजना राज्य सरकारनं यापूर्वी जाहीर केली, मात्र नियोजनाप्रमाणे पहिल्या वर्षाचा निधी दिलेला नाहीये। त्यामुळे या निधीच्या अपेक्षावर कृषी विभागानं अनुदान वाटपाचं केलेलं नियोजन पुरतं कोलमडलंय। शेतकऱ्यांना पूर्वसंमतीपत्र वाटण्याची प्रक्रिया देखील आता बेमुदत कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनात कृषी विभागानं 4,000 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती, परंतु सरकारनं ही मागणी विचारात घेतली नाही। त्यामुळे अनुदान वाटपाच्या कोणत्याही नव्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचं थांबवण्यात आलंय। आता या महिन्यात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांकडे कृषी विभागाचं लक्ष लागून आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यात 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। 6 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्यासोबतच पुरवणी मागण्या सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर केल्या जातील आणि त्यामध्ये या कृषी विभागाच्या रखडलेल्या अनुदानासाठी जो काही निधी लागतोय त्याची वाट मोकळी होईल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे। 2000 कोटींहून अधिक निधी मिळण्याचे प्रस्ताव राज्य सरकारला कृषी विभागानं पाठवलेले आहेत। निधी वेळेत न मिळाल्यास अनुदान वाटपाचं नियोजन पुन्हा कोलमडेल। पुरवणी मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांना आणखी 4 ते 5 महिने अनुदानासाठी वाट पाहावी लागेल असा अंदाजही कृषी विभागातील काही सूत्रांनी व्यक्त केला आहे। केंद्र सरकारनं राज्यातील विविध कृषी योजनांसाठी 1518 कोटी रुपयांचा निधी दिला होता, त्यातल्या 1100 कोटी रुपये हा निधी खर्च करण्यात आला आहे। तसंच राज्य सरकारनं 3000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते, त्यापैकी 2911 कोटी रुपये खर्च झालेत असं सुद्धा सूत्रांनी सांगितलंय। आता राज्य सरकार ज्या योजना राबवतं त्या योजनांसाठी शेतकऱ्यांना विविध पद्धतीनं हे अनुदान दिलं जातं आणि मग शेतकऱ्यांना त्यातनं एक प्रकारे संबंधित जी काही कामं आहेत किंवा खरेदी आहे त्यासाठी दिलासा मिळतो। आता राज्य सरकारनं मात्र कोणत्या योजनांसाठी निधी थकवलेला आहे किंवा रखडून ठेवलेला आहे त्यावरती एक नजर टाकूया। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 1300 कोटी रुपयांचा निधी हा आवश्यक आहे आणि राज्य सरकारनं मात्र हा निधी मंजूर केलेला नाही आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या अंतर्गत विविध कृषी अवजारांसाठी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पूर्वसंमतीपत्र हे मिळालेले नाहीत आणि त्यामुळे या योजनेचा निधी सुद्धा रखडलेल्याचं एकूणच चित्र दिसतंय। त्यानंतर सूक्ष्म सिंचन योजनेसाठी राज्य सरकारकडे कृषी विभागानं 807 कोटी रुपये मागितलेले होते, परंतु ते सुद्धा राज्य सरकारनं दिलेले नाही आहेत। त्यानंतर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणीसाठी 137 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी 40,000 कोटी रुपये लागणार आहेत, म्हणजेच हा निधी सुद्धा रखडलेला आहे। पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना 90 कोटी रुपये, त्यानंतर तालुका बिजगुनन केंद्र वेतन वाटप 18 कोटी रुपये आणि निविष्ठा चाचणी प्रयोगशाळा बळकटीकरणासाठी 6 कोटी रुपयांची मागणी कृषी विभागानं राज्य सरकारकडे केलेली आहे, परंतु राज्य सरकारनं अद्यापही पैसे देण्यास किंवा जी काही मागणीचे प्रस्ताव आहेत ते मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याचं चित्रच आत्तापर्यंत पाहायला मिळालं आहे। आता जी काही भिस्त आहे ती आगामी अर्थसंकल्पावरती आहे। या अर्थसंकल्पात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या योजनांसाठी तरी निधी उपलब्ध करून दिला जाईल की नाही राज्य सरकारकडून, का राज्य सरकार फक्त शेतकरी हिताचे सरकार किंवा शासन अशा प्रकारच्या जाहिरातीवरतीच उधळपट्टी करत राहील आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मात्र प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त प्रतीक्षाच करावी लागणार का? ताटकळतच बसावं लागणार का? तुमच्या मनात या सगळ्याबद्दल काय प्रश्न आहेत? तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।